साहेब, कल्याण डोंबिवलीमध्ये अनेक नगरसेवकांची यांची इच्छा आहे की आपल्याकडे यावं. माझी आपल्याला विनंती आहे की आम्हाला सगळ्यांना आपण शरण घ्यावं. नमस्कार. या पक्षप्रवेशामुळे ठाणे जिल्ह्यात शिवसेना शिंदे गटाला पहिला हादरा बसलाय. शिवसेना ठाकरे गटानं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गडालाच सुरुंग लावलाय. डोंबिवलीतील शिंदेचे विश्वासू आणि ताकद असलेले नेते म्हणून दीपेश म्हात्रे यांची ओळख आहे. त्यांनी आता शिंदेची साथ सोडण्याचा निर्णय घेतलाय. त्यांनी आज ठाकरे गटात प्रवेश केलाय. त्यांच्या या निर्णयानं भाजपचं मात्र टेन्शन वाढलंय. डोंबिवलीत सध्या भाजपचे आमदार रवींद्र चव्हाण आहेत, ते मंत्रीही आहेत. दीपेश हेच आता ठाकरे गटातून चव्हाण यांना आव्हान देण्याची शक्यता आहे. उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्याबरोबर दीपेश म्हात्रे यांचे घनिष्ठ संबंध होते. त्यामुळे ज्यावेळी दीपेश म्हात्रे शिंदे गटात गेले त्यावेळी उद्धव ठाकरे यांना मातोश्रीला भेटून आले आणि मगच त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला होता. त्यानंतर दीपेश म्हात्रे हे श्रीकांत शिंदे यांचे कट्टर कार्यकर्ता म्हणून ओळखू जाऊ लागले. मात्र आता दीपेश म्हात्रे यांनी पुन्हा स्वगृही म्हणजेच शिवसेना ठाकरे गटात परतण्याचा निर्णय घेतला. डोंबिवलीमध्ये शिंदेच्या शिवसेनेला खिंडार पडले. शिंदेचे युवा सेनेचे सचिव दीपेश म्हात्रे यांनी आपल्या असंख्य कार्यकर्ता आणि पदाधिकाऱ्यांसोबत शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केलाय. दीपेश म्हात्रे डोंबिवली विधानसभा मतदारसंघातून शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार असल्याचं बोललं जात आहे. साहेब, मी आपल्याला वचन देतो की पक्ष संघटना वाढवण्यासाठी जे काय करावं लागेल ते इथे उभे असलेले सर्व कार्यकर्ते मिळून आम्ही आपली पक्ष संघटना वाढवण्याचं ठाणे जिल्ह्यामध्ये साम दाम दंड भेद सगळं करून आम्ही आमच्या पक्ष वाढवण्याचं काम करू. साहेब, मी आज तुम्हाला वचन देतो की यातला एकही कार्यकर्ता कुठेही आता हलणार नाही आणि याचं वचन मी आज आपल्याला देतोय. साहेब, ज्या पद्धतीने काही लोकांची वागणूक आमच्या बरोबर होती, आम्ही जरी सत्ताधारी पक्षात असलो तरी आम्हाला आमच्यावर केसेस दाखल केल्या गेल्या, आमच्यावर गुन्हे दाखल केले गेले. हे सगळं अन्यायकारक आणि महाराष्ट्र तोडण्याचं काम जे लोक करतायत त्यांना सोडून आज आम्ही तुमच्याकडे आलेलो आहे. आम्ही महाराष्ट्र जोडण्याचं काम करणार आहे. याच्या पुढे साहेब, कल्याण डोंबिवलीमध्ये अनेक नगरसेवकांची यांची इच्छा आहे की आपल्याकडे यावं. माझी आपल्याला विनंती आहे की आम्हाला सगळ्यांना आपण शरण घ्यावं आणि येत्या काळामध्ये आपले आशीर्वाद द्यावे, जेणेकरून आम्ही नागरिकांसाठी आणि पक्ष वाढवण्यासाठी चांगलं काम करू शकू. आपले साहेब खूप खूप आभार मानतो. आपण आम्हाला प्रवेश दिला त्याबद्दल मी खूप खूप आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.